पण 10वीची परीक्षा हा केवळ विद्यार्थ्याचा प्रवास नसतो, तर त्यात संपूर्ण कुटुंबाचाही तितकाच सहभाग असतो. म्हणूनच आता आपण त्या पडद्यामागच्या दिग्दर्शकांकडे म्हणजेच पालकांच्या भूमिकेकडे वळूया. नक्कीच. कारण विद्यार्थ्याचे यश हे केवळ त्याच्या एकट्याच्या मेहनतीवर अवलंबून नसते, तर त्याला घरात मिळणाऱ्या वातावरणावरही खूप अवलंबून असते. आणि स्रोत स्पष्टपणे सांगतात की पालकांनी विद्यार्थ्यांवर दडपण आणण्याऐवजी त्यांना खंबीर पाठिंबा दिला पाहिजे. रोजच्या अभ्यासाची आणि प्रकृतीची विचारपूस करणे, घरात एक शांत अभ्यासाचे वातावरण निर्माण करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या मुलांची इतर मुलांची तुलना न करणे हे पालकांचे कर्तव्य आहे. अगदी बरोबर. फक्त मिळणाऱ्या गुणांपेक्षा विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांची दखल घेणे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवणं अधिक महत्त्वाचे आहे. इथे मानसशास्त्रज्ञ कॅरोल ड्वेक यांच्या ग्रोथ माइंडसेटचा सिद्धांत लागू होतो. जेव्हा पालक फक्त मार्कांचे कौतुक करतात, तेव्हा विद्यार्थ्याच्या मनात अशी धारणा बनते की माझी किंमत ही फक्त माझ्या मार्कांवरून ठरते. हे खूप भयानक आहे. हो, याला फिक्स्ड माइंडसेट म्हणतात. त्यामुळे मार्क कमी पडले की मुले थेट डिप्रेशनमध्ये जातात. पण इथे मला एक अत्यंत संवेदनशील प्रश्न विचारायचा आहे. अनेकदा पालक खूप काळजीपोटी गोष्टी बोलतात, पण कधीकधी पालक काळजी आणि दडपण यातील सीमारेषा नकळत ओलांडतात. हां, खरंय. म्हणजे तू अभ्यास कर, नाहीतर तुझं कसं होणार, पुढे ॲडमिशन कसं मिळणार, हे काळजीपोटी म्हटलेलं वाक्य विद्यार्थ्यांसाठी प्रचंड मोठं दडपण बनू शकतं. यावर काय उपाय आहे? हे खूप कटू सत्य आहे. पालकांना वाटतं की भीती दाखवली की मुले अभ्यास करतील. पण न्यूरोसायन्स सांगतं की जेव्हा मेंदू भीतीमध्ये किंवा प्रचंड तणावाखाली असतो, तेव्हा शरीरात कॉर्टिसॉल नावाचे स्ट्रेस हॉर्मोन वाढते. कॉर्टिसॉल. हो, आणि कॉर्टिसॉल वाढले की मेंदूची नवीन गोष्टी शिकण्याची आणि लक्षात ठेवण्याची क्षमता पूर्णपणे ब्लॉक होते. थोडक्यात सांगायचं तर घाबरलेला मेंदू शिकू शकत नाही. अरे बाप रे! म्हणजे पालकांनी नकळत दिलेला ताण मुलांच्या अभ्यासातच मोठा अडथळा बनतोय. अगदी तसंच. म्हणूनच पालकांनी सायकोलॉजिकल सेफ्टी म्हणजे मानसिक सुरक्षितता देणं गरजेचं आहे. जेव्हा पालक म्हणतात मला दिसतंय तू रोज 3 तास मेहनत करतोयस आणि मला तुझा अभिमान आहे, निकाल काही लागला तरी आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, तेव्हा विद्यार्थ्याच्या मनावरील टेन्शन निम्म्याने कमी होतं. राईट. आणि तो अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतो. हे खरंच खूप महत्वाचं आहे. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शिक्षक आणि पालक या दोघांची भागीदारी आवश्यक असते. जेव्हा पालक आणि शिक्षक एकाच पानावर असतात, तेव्हा विद्यार्थ्याला एक सुरक्षित आणि पोषक वातावरण मिळते. आणि तिथेच पाथफाइंडर काउन्सिलिंग टीमसारख्या तज्ज्ञांची मदत होते. हो, कारण ते केवळ विद्यार्थ्यालाच नाही, तर पालकांनाही शैक्षणिक मार्गदर्शन आणि करिअर प्लॅनिंगसाठी एक दुवा म्हणून मदत करतात. राईट. आणि या प्रवासात जर कधीही अडचण आली तर असे मार्गदर्शक मदतीसाठी नेहमी उपलब्ध असतात. शेवटी 10वीचं वर्ष अवघड नाहीये. योग्य प्लॅनिंग आणि सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी असेल ना, तर हे वर्ष विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष ठरू शकतं. नक्कीच.